Emotion. Amazing. Creative. Beautiful. Very nice. Enjoyable. Amazing. Enlightening. Marvelous. Creative. Beautiful. Interesting. Fascinating. Inspiring. Unique. We had an opportunity of visiting the Akriti exhibition. As the title suggests, the term Akriti, which means shape, this term has been greatly executed in the images or in the pics and the drawings or the things which are exhibited there. We came to know a lot as we started with just a simple circle till how that circle is animated and is behind the things and the postures that attract us in everything, like it be shopping or the daily products which we use. So it actually changed our perspective on looking towards the term art. म्हणजे आपण आर्टला नेहमी असा सब्जेक्ट बघायचो, the ones who cannot do anything go into the art. पण इकडे येऊन आम्हाला हे कळालं की आर्ट ही गोष्ट आहे ज्याच्या मागे सगळ्यात जास्त तुमची क्रिएटिव्हिटी, नॉलेज आणि स्टडी लागते. बिकॉज फॉर क्रिएटिंग द सिम्पलेस्ट फ्लायर विच वी यूज त्याच्या मागेही इतके डिटेल्स रिसर्च करावी लागते. द सिम्बॉल्स और द आयकन्स विच वी सी लाईक पेप्सी वगैरेचं जरी आपण सिम्बॉल बघितला सो इट्स जस्ट अ सर्कल ज्याच्यात ते पेप्सी लिहिलं, पण त्याच्या मागची जी थिंकिंग आहे त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. सो वी वर एबल टू थिंक अबाउट दिस इयर अँड अ पॉझिटिव्हिटी विच आर्ट कॅन गिव्ह इन द कॉमन पीपल और किंवा एक मोटिवेशन और ऊर्जा जे आपण म्हणतो ना, जे आर्ट आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करतं किंवा उत्पन्न करतं, ते मला इकडे बघायला मिळालं होतं. काला घोडा आर्ट पीस विच दे हॅड मेड, इट वॉज कम्प्लिटली माइंड ब्लोईंग बिकॉज इतकी थिंकिंग, इतकी लॉजिक आणि इतकं कनेक्ट करायचं गोष्टीला दॅट थ्रू आर्ट इज कम्प्लिटली अ व्हेरी 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 बिग टास्क. अँड फ्रॉम हिअर आय कुड ओनली ड्रॉ वन कन्क्लूजन दॅट आर्ट कॅन कनेक्ट इमोशन्स. Gaurav or Pandav. So these three clocks are representing past. The next clock is representing present. आज का युग, इसका नाम है कलयुग. आज इंसान एक ही शरीर में वास करते हैं. Just like we have positive resonance के अनुसार कुछ साल बाद आएगा प्रलय. प्रलय में होगी बहुत सारी पीड़ा. कली नाम का एक असुर जन्म लेगा इस दुनिया में और बहुत सारी निगेटिव एनर्जी फैलाएगा. उसके साथ फाइट करने के लिए, उसके अगेंस्ट फाइट करने के लिए जन्म लेंगे कल्कि भगवान. और इस निगेटिव एनर्जी को पूरी तरीके से खत्म करने के लिए इस सृष्टि का विनाश करके इस सृष्टि का पुनर्जन्म करवाना पड़ेगा. सो वापस सतयुग, वापस त्रेतायुग, वापस द्वापरयुग, एंड द साइकिल कीप्स ऑन कंटिन्यूइंग. सो एज यू कैन सी वी आर स्टक इनटू दैट लूप. जस्ट टू कॉन्ट्रडिक्ट दिस सिचुएशन हम लोगों ने एक नया फिक्शनल युग बनाया जिस अनंत युग. अनंत युग होगा मोक्ष और युग में. If we choose the path of liberation and peace, maybe दुनिया इतनी बुरी बने ही ना कि उसको खत्म करके पुनर्जन्म लेने की जरूरत पड़ सके. घड़ी का हर एक कांटा अगले युग की ओर पॉइंट आउट कर रहा है. Each hand is pointing towards the next युग. Kalyug has two hands which are pointing towards two different consequences which will be happening in future. Either प्रलय और अनंत युग. अनंत युग तो कोई कांटा नहीं है which is depicting that it tends towards infinity. उसको पुनर्जन्म लेने की जरूरत नहीं है. So this was the concept behind the installation. It depends on your deeds, your thoughts, your karma कि हम प्रलय में जाते हैं या अनंत युग में जाते हैं. सैंड क्लॉक. तो सैंड क्लॉक इज रेत घड़ी. तो जैसे रेत घड़ी की रेत ऊपर से नीचे जाती है तो टाइम चेंज होता है, राइट. तो वैसे ही हमें बदलते टाइम को और ट्रांसफॉर्मेशन को दिखाना था, इसलिए हमने रेत घड़ी को चूज़ किया. तो एज यू कैन सी यहाँ पे एक डेविल है और यहाँ पे एक एंजल है. तो ये दोनों हमारे ही अंदर है. So we have to transform our devils into angels. और जैसे कि आप देख सकते हैं ये दोनों एक कलर थी दिखाती कि हमारे अंदर की जो बुराई है हमें वो अच्छाई में कन्वर्ट करना है. जैसे श्रेयस ने अभी बोला कि कली और कली के अंदर है. वी हैव टू चूज कि हमें हमारे कली को ओवरकम करना देना है या फिर कल्कि को जीतने देना है. From first year BFA, studying in Department International Business. So basically, these two panels are related to the subject 2D design, in which you can see color wheel made out of three primary colors, that is blue, yellow, and red. And here are few grayscale and value scale made out of primary color and that color, which from which these are few compositions which have been made. And also here are few principles and fundamentals of design which we can apply in composition. For example, can you explain which fundamental, which design elements? So you can see various types of elements, that is symmetric, form, space,
value scale, patterns, repetitions, and many more. And here if you contrast, we can apply in our design. And here you can see few designs made out of value scale and color schemes from the color wheel, that is complementary, double complementary, split complementary, analogous, monologous, etc. Monochromatic. And as well as here you can see composition, 2D composition made under the theme Egypt. Also the Suppose you choose any specific subject, so you have to follow any specific color scheme regarding this it's a one? choice. We can also like there are various types of color scheme, that is monochromatic, analogous, double complementary. No, for example, I choose Egypt theme. So which color scheme better? It's our choice. It's your choice. Okay. And Not any rule specific. we can choose which color scheme suits that theme. Okay. As well as you can see, which we can apply in design, and we can like balance elements in design. And these are 2D compositions which are made under the theme underwater. Very And nice. these are very helpful in advertising, branding, and etc. in future. आणि मी फर्स्ट इयरमध्ये आहे. तर हा पॅनल आहे कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी. सो पहिली जे आहेत लॅटिनमध्ये ते आम्ही फॉन्ट्स यूज केलेले आहेत वेगवेगळे, आणि आम्ही पूर्ण लेटर केलेलं नाही, तुम्ही बघू शकता असे अर्धवट लेटर आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याचा यूज करतो, आणि इतर पॉझिटिव्ह नेगेटिव्हचं पण आम्ही यूज केलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. आणि आम्ही त्याच्यामध्ये क्यूज किंवा काही जणांनी पोएम्स लिहिलेले आहेत. आता याच्यामध्ये आम्ही कसं लेआउट केलं, लाईक इथं कर्वमध्ये, इथं लाईनमध्ये. ओके. स्पेस डिव्हिजन केले येस. प्रॉपर. आणि मग नेक्स्ट येतं हे देवनागरीमध्ये. त्याच्यामध्ये ह्या देवनागरी लेटर्समध्ये काही कलरफुलमध्ये दिसतेलं. तर त्याच्यामध्ये हे जे लेटर्स आम्ही क्रिएट केलेले आहेत ते आम्ही वेगवेगळ्या टूल्सनी, जसं की स्केल, मग वेगवेगळ्या ब्रशेस ज्यांची ब्रेड खूप जास्त आहे, मग त्याच्यानंतर शेडिंगचे ब्रश असतात त्याच्याने, आणि मग अजून झाडू असते, म्हणजे जे ओके. वेगवेगळे टूल्स जे आहेत, जे अवेलेबल टूल्स आहेत त्या टूल्सनी कॅलिग्राफी करायचं वेस्ट माहिती मटेरियल्स Okay. आम्ही केलेलं आहे फॉन्ट. सो ते यूज करण्यामागचं रिझन काय बेसिकली वेगवेगळे टूल्स? लाईक आम्हाला हे आमचं एक वेगळा क्रिएटिव्ह फॉन्ट करायचा. ओके. नवीन काहीतरी शिकण्यात मिळते वेगवेगळे. नवीन काहीतरी. फॉर एक्झाम्पल आता हे थोडं युनिक वाटतं, हे कशाने केलं आहे? हे स्केलनी केलं. अच्छा, हां, तेच डिफरंट. येस. आणि याच्याविषयी थोडं हे जे आहे हे आहे टायपोग्राफीमध्ये येतं हे. त्याच्यामध्ये हे आम्ही स्वतः मनाने क्रिएट केलेले फॉन्ट्स, लाईक सगळे देवनागरीमध्ये, असंच आम्ही लॅटिनमध्ये पण करतो. हे सगळे पण हे फॉन्ट आपण बनवल्यानंतर समजा ते इन फ्युचर टायपोग्राफीमध्ये जर बनवायचं असेल येस डिजिटली क्रिएट ते करायचं कसं काय प्रोसेस? ते ॲक्च्युली आम्हाला थर्ड इयरपासून असणार आहे. ते एक कॅलिग्राफीसाठी पण ते एक सॉफ्टवेअर आहे जे अजून आम्हाला इंट्रोड्यूस केलेलं नाही, पण लवकरच करतील. पण त्याच्या आधी कधी पण डिजिटल करायच्या आधी आम्ही हँडवर्क करतो. ओके, ग्रेट. कोणताही क्रिएटर असू दे, डिझायनर, तो आधी हँडवर्क करतो. सो आम्ही पहिलं हँडवर्क केलं, नंतर आमची प्रोसेस आहे की आम्ही पुढे डिजिटली कसं कन्वर्ट करतो. आणि हे आपण फॉन्ट सगळीकडे बघत असतो, लाईक कुठल्याही ॲपमध्ये बघितलं तर थीमनुसार आपल्याला कोणतं तरी वेगवेगळे फॉन्ट fonts पाहिजे असतात, yes. लागतातच. तर त्याचा एक डिझायनरच तो क्रिएट करतो, पण ते कधी पण डिजिटल कन्वर्ट करायच्या आधी तो हे हँडवर्कच करतो, आणि मग त्याच्या पुढे त्याची वेगळी प्रोसेस. तर हे आहे कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. Hi, my name is Durva Vichai. I am in first year. This is the assignment of semiotics and semantics subject. So आम्ही इथे बेसिक शेप्सपासून बेसिक फॉर्म्स आणि एलिमेंट्स घेऊन त्यांना सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. सो आता इथे तुम्ही बघू शकता सर्कल, स्क्वेअर अँड ट्रायंगल असे बेसिक ओके. सो बेसिक शेप घेऊन त्यांना सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न केला. हे कोणते पण एलिमेंट्स, रँडम एलिमेंट्स चूज केले आणि त्यांना बेसिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. आणि हे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फॉर्ममध्ये त्यांना एक्सप्लेन. ओके. सेम कलर्सच्या हिशोबाने. अच्छा. आणि इथे सिम्पल म्हणजे रिअलिस्टिक फॉर्म ओके. ग्राफिकमध्ये आणि अच्छा. आणि ह्यात हे रिअलिस्टिक, हे त्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन. त्याच्यानंतर Line drawing. लाईन फॉर्म, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॉर्म, जॉमेट्रिक फॉर्म अँड देन ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म. ओके. दिस ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म ना. अशी बाकीचे एक्झाम्पल. व्हेरी नाईस. हे सगळं तुझं मला केलं? नाही सगळं अच्छा. तुझ्या क्लासचे वेगळे. हे माझं हे तुझं बरं. आणि मग ह्याच हेच लोगो घेऊन त्यांना ब्रँड आयडेंटिटी कशी द्यायची. पण ही असाइनमेंट साधारण किती दिवस चालते, किती कसं काय यांचं? आता ही असाइनमेंट 2 पार्ट्समध्ये केलेली आहे. ह्याचा लोगो फॉर्म आणि मग त्याच्यात
साधारण किती दिवस जातो त्याला? दोन लेक्चर्स झालेले आहेत. नाही तुम्हाला करायला किती वेळ लागतो? डिपेंड्स आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आता समजा हे जे आहे हे तू पूर्ण स्टडी करून बनवलं नंतर हे साधारण किती दिवसामध्ये बनवलं? मी 2 दिवसात क्रिएट केलं. ओके व्हेरी नाईस. निगेटिव्ह पॉझिटिव्ह घेतलं डायरेक्ट लोक मी वेगळे काढून झालं. तर हा आमचा सब्जेक्ट आहे. थोडा लावडला. हा आमचा सिमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे. त्याच्यात लोगो डिझाईन करायचे. तर हे आम्ही जे आमच्या आर्टमध्ये या बिल्डिंगमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत काही गोष्टी ते घेऊन आम्ही लोगो डिझाईन केले आणि हे पॉझिटिव्ह नेगेटिव्हमध्ये केले आम्ही. कारण आम्हाला प्रॉपर क्लॅरिफाय व्हायला पाहिजे की कसे बेसिकली मिस केल्यावर त्याचं काय होईल. सो हे आम्ही आधी हँडवर्क डिझाईन केलं त्याच्यावर मॅमकडून अप्रुव्हल घेतलं आणि सो नेक्स्ट स्टेप वॉज की आम्हाला डिजिटली बनवलं आहे. कोरल ड्रॉ हे ॲप्लिकेशन आहे मग त्याच्यावर आम्ही सगळं बनवलं होतं आणि ह्याच्या जी नेक्स्ट स्टेप आहे हा जो लोगो आहे हा कशा प्रॉब्लेमच्या स्टुडंटचा होता? हा ॲक्च्युली आर्किटेक्चरचा रिलेटेड होता. सो हा पण एका स्टुडंटचा आहे. सो आम्हाला ओके एखादा तुला एक्सप्लेन करतात की प्रॉब्लेम स्टुडंट त्याच्यात तू लोगो किती सिम्प्लिफाईड केला आहे? फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल हा लोगो आहे. हा आमच्या ह्याच्यात स्पोर्ट्स स्टोरूम म्हणून आहे. अच्छा. तर तिथे आमचा काही लोगो नव्हता. सो हा मी डिझाईन केला आहे. सो इथे स्पोर्ट्स स्टोरूम तर मी दाखवली की स्पोर्ट्सची काही ग्रेट आणि त्याचे ते बकेटमध्ये स्टोरेज आहे व्हेरी नाईस. लाईक अ स्टोरूम. येस. सो हा मी डिझाईन केला आणि इवन फॉर एक्झाम्पल सच ॲज दिस वन तर हे कम्प्युटर लॅब म्हणून आपण हे अच्छा. रेप्लिकेट करू शकतो किंवा ते स्पोर्ट्स क्लब म्हणून करू शकतो. माझ्या 2 पोरं तिथे खेळत आहेत. Great. दिस इज लाईक तिथे नळ कुठे असतात? पाणी. पाणी हे कॅफेटेरियाचं आहे. ते कॅफेटेरिया व्हेरी नाईस एकदम सिम्प्लिफाईड आणि युनिक आहे. आयुच्या ऑफिसचा लोगो पण आहे सो तिथे डिझाईन अच्छा केलं तेच आयुच्या ओके तिथे त्यांचं ऑफिस असणार नाईस. आणि ह्याचं नेक्स्ट स्टेप आहे की तो टर्न टू पॅनल्स. तर आपण हॉस्पिटल्स दोन्हीमध्ये डिफरन्स काय याच्यात आणि याच्यात? हे जे आहे हे आम्ही पॅनलमध्ये कन्वर्ट केलं आहे. आम्ही ते लोगो घेतले आणि ह्या पॅनलमध्ये ते फिट केले. Okay. पॅनलची पण डिझाईन आम्हीच केली. अच्छा पॅनलचा यूज कुठे होतो? पॅनलचे आज आपण हॉस्पिटल्स जिम आपल्या ओके म्हणजे जिथे जिथे ॲक्च्युली प्रिमेसेस आहे तिथे लावायच्या हिशोबाने. तर हे सगळे आपण त्यांना डायरेक्शन दाखवत आणि Okay. तिथं काही रेप्लिकेट करण्यासाठी आपण हे पॅनल्स यूज करतो. सो हे सगळं आम्ही कोरल ड्रॉ एक ॲप्लिकेशन त्याच्यावरच डिझाईन केलं प्रत्येका स्टुडंट. इंडोर आउटडोर दोघांसाठी डिझाईन आहे. हे आउटडोअरसाठी बाकी इंडोअरसाठी. पण हल्ली आता लोगो डिझाईनसाठी कॅनव्हासारखे सॉफ्टवेअर पण वापरतात. म्हणजे तुम्हाला ॲज अ काय फाईन आर्ट स्टुडंट तुम्हाला काय वाटतं की कोरल ड्रॉमध्ये मॅन्युअल रिसर्च करून डिझाईन करणं लोगो योग्य आहे का कॅनव्हासारखं एखादं प्रॉम्प्ट देऊन? कॅनव्हावर हे जे ऑलरेडी कोणीतरी डिझाईन केले ते भेटते. इथं आपण आपलं माइंडला आपण चालना देऊन लोकांना आपण स्वतः तयार करतो. Okay. आणि मग अच्छा म्हणजे इथं रिसर्च करून थोडा वेळ लागतो पण चांगलं युनिक निघतं काही. आता ह्या असाइनमेंटला आम्हाला एक वीक केलं आहे. आम्ही एडिटिंगमध्ये आमचं जो आउटकम आहे ते सुद्धा आम्ही त्याच्यावर प्रॉपरली दाखवू शकलो कारण आम्ही त्या प्रॉब्लेम्सचं पण सोल्युशन केलं. येस ग्रेट ग्रेट ग्रेट. माझं नाव दिया सर. मी सेकंड इयरचं काम आहे. आमचे फॅकल्टीचं नाव आहे संकेत सर. तर हा पॅनल येतो स्केचिंग अँड ड्रॉइंगच्या अंडर. त्याच्यात 2 असाइनमेंट्स आहेत. पहिली तर पोर्ट्रेट होती आणि दुसरी फुल बॉडी पोर्ट्रेट आहे. आम्ही ट्राय केलं आहे प्रत्येक मॉडेलचे रिअलिस्टिक फीचर्स घेऊन तो पोर्ट्रेट रेडी करायचा. त्याच्यात प्रत्येक असाइनमेंटला वेगवेगळे मीडियम वापरले. ह्याला वॉटर कलर्स आहे, ह्याला कलर पेन्सिल्स आहे. कलर पेन्सिल्स पण एका टिंटेड शीटवर वापरलेत ज्यांनी जे शेड्स आहेत ते हायलाईट झालेत त्यांचे शॅडोज आणि फीचर्स. तिकडे फुल बॉडी आहे सो बॅकग्राऊंडला पण महत्त्व दिलं आहे. जेवढा बॅकग्राऊंड डार्क असेल तेवढी तुमची पोर्ट्रेटची जी आहे इंटेन्सिटी ती वाढून येते. तसंच खाली हे कशामध्ये हे मीडिया? हे पण कलर पेन्सिलचं. प्रत्येक कलर पेन्सिलचा ब्रँड वेगळा असला तर आउटपुट अच्छा वेगळं हा पण येतं. पेन्सिल आणि हे पण पेन्सिल हे आहे पण पण ते pencil. ब्रँड वेगळा असल्यामुळे एवढं डिफरन्स आहे. ओके खालचे जे आहेत ते प्रॅक्टिसेस आहेत. प्रत्येक स्केचिंगमध्ये वेगवेगळे टेक्निक्स असतात. आता इथे मिनिमल स्ट्रोक्सनी यूज करून एक लँडस्केप क्रिएट केलं. तसंच इथे वॉटर कलर्सचं आहे. खाली आहे जे आपण नॉर्मल स्केचिंग बघतो पेन्सिलने केलेलं ते आहे. सो बेसिकली फर्स्ट इयरला त्यांचा फोकस कशावरती असतो? वेगवेगळे मीडिया हँडल करण्यावरती की कशावरती? फर्स्ट इयरवाल्यांना बेसिक्सवर असतं का तुम्ही बेसिकपासून किती पुढे जाता. सेकंड इयरमध्ये ते जे बेसिक्स पुढे नेलेत त्यांना ॲडव्हान्स आपण कसं यूज करणार, आपल्या लाईफ पोर्ट्रेट्समध्ये तुम्ही ते टेक्निक्स कसं यूज करणार हे शिकवतात. ग्रेट ग्रेट थँक्यू. मी समीक्षा राऊत आणि माझे मेंटर आहेत नितीन सर, नितीन तापे. आणि आमच्या फील्डमध्ये आल्यावरती सगळ्यात पहिलं तर स्टुडंट ग्राफिक डिझायनिंगसाठी प्रिपेअर करतो. बट प्रत्येकाला इलेक्टिव्ह चूज
इलस्ट्रेशनमध्ये अशा भरपूर प्रकारच्या असाइनमेंट असतात ज्यात आपल्याला इलस्ट्रेशनसाठी आपल्या ज्या गोष्टी असतात लाईक ज्या स्टाईल असतात त्या आपल्याला फिगर आउट कराव्या लागतात. त्याच्यासाठी आपले मेंटर्स हेल्प करतात ऑब्वियसली आम्हाला. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या काही असाइनमेंट असतात. आता मी ही स्टोरी बुक बनवलेली आहे. सो ह्या स्टोरी बुकमध्ये आता अजून तुम्ही बाकीचे जर असाइनमेंट बघाल तुम्हाला कळेल की प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. कोणाचं तुम्हाला कॉपीड वर्क दिसणार. Yes, definitely. ही माझी स्टाईल आहे सेमी रिअलिस्टिक. तुझी स्टाईल कशापासून इन्स्पिरेशन घेतली बेसिकली? मी फ्रॉम माय चाइल्डहूड आय एम एन आर्टिस्ट. दॅट्स वाय माझा हात जो आहे माझी स्टाईल जी आहे ती फक्त रिअलिस्टिक और सेमी रिअलिस्टिक गोष्टीमध्ये कन्वर्ट होते. मला वेक्टरकडे जायला त्रास होतो. बट काही लोकांचं असं असतं की त्यांना वेक्टर खूप चांगलं जमतं आणि हे बिलकुल जमत नाही. सो ते आपल्या याच्यावरती असतं की आपण काय नेमकं ट्राय करतोय. ओके, म्हणजे तुम्ही कशामध्ये स्पेशल आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमची स्टाईल डेव्हलप करता. व्हेरी नाईस. अँड दिस इज कॉल्ड एज इलस्ट्रेशन. त्याच्यानंतर आम्हाला लाईक सेकंड थर्ड इयरमध्ये आम्हाला अशा काही मोठ्या असाइनमेंट असतात. जसं की हे कॅम्पेन आहे, हे अर्धवट आहे. CSR म्हणतात त्याला, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. बट याच्यासोबत ॲड कॅम्पेनसुद्धा असतं जे भरपूर मुलांनी केलेलं असेल. आणि असं पण असाइनमेंट असतात ब्रँडिंगच्या ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आमच्या फील्डमध्ये, BFA फील्डमध्ये. तर ह्याला ब्रँडिंग म्हणतात. एखादा ब्रँड असेल फ्रॉम स्क्रॅच, नवीन ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला त्याचं लोगो हवा आहे, त्याचं नाव हवं आहे, त्याला त्याचे कलर्स हवे. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या लोकांना हायर केलं जातं डिझायनिंग करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी असं ब्रँड बुक बनवलं जातं. त्यात तुमची कॉन्सेप्टपासनं, तुमचे कलर्स थीमपासनं तुमचे मॉकअप्स काय येतील, तुमचं ब्रँड दिसणार कसं आहे, त्याचं मूड बोर्ड कसं असणार आहे, ते सगळं आपल्याला ॲड करावं लागतं. अच्छा, तो इसं स्टेप बाय स्टेप तुमची पूर्ण जर्नी आहे त्याच्यामध्ये. पूर्ण बुक असतं. हे बुक कुठल्याही ब्रँडला कंपल्सरी लागतं. ओके, म्हणजे हा तुमचा रिसर्च आहे त्या ब्रँडच्या रिलेटेड. नो, इट्स नॉट रिसर्च, इट्स बुक गाईडलाईन. Okay. ब्रँड बुक हां, गाईडलाईन. त्याचं सगळं दिलेलं असतं की लोगो असा तयार केलेला आहे, लोगो कुठे यूज करायला पाहिजे, कसा यूज करायला पाहिजे, कसा नाही यूज करायला पाहिजे, अशा गोष्टी असतात. असे लोगो म्हणजे कुठेतरी असं होतं की आपण हा पूर्ण लोगो नाही यूज करू शकत. तर मग इकडे आपल्याला छोटे छोटे लोगोज म्हणजे हे गाईड होतं त्या प्रोडक्टवाल्यांना. त्या प्रोडक्टसाठी. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी. आता जर माझा जर ब्रँड हा आहे आणि तुम्ही माझ्याकडे जर काहीतरी सर्व्हिस घ्यायला येत आहात तर मी तुम्हाला ही गाईडलाईन दाखवेल की दिस इज माय ब्रँड, दिस इज ऑल आय हॅव डे. आणि असं माझ्या ब्रँडला तुम्ही यूज करू शकता. हे तुम्ही बघा की हा मी डेव्हलप केलेला आहे. डन गॉट So अशा गोष्टी असतात आमच्या फ्लोमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण स्वतःची स्किल पण डेव्हलप करू शकतो. भरपूर गोष्टी तिकडे UI मध्ये पण भरपूर गोष्टी असतात. इलस्ट्रेशनमध्ये या सगळ्या आहेत. हे कोणत्या वर्षाचं आहे प्रेझेंटेशन तुमचं? फोर्थ इयर. गुड, व्हेरी नाईस, बेस्ट लक. दिलेले स्टुडंट होते. ब्रँडिंग पहिली जी असते मी कॅम्पेन ॲडव्हर्टायझिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉसवर्डचं कॅम्पेन दिसेल. क्रॉसवर्ड बुक स्टोरीजचं कॅम्पेन आहे. हे कॉम्प्रेन्सिव्ह UX रिसर्च याच्यामध्ये जे आहे कॉम्प्रेन्सिव्ह रिसर्च फॉर ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इंडोर आउटडोर मीडिया ह्याच्यात कवर करावं लागतं. त्यासाठी त्यांनी स्क्रिबलचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. स्क्रिबल अप्रुव्हल आहे. त्यांनी त्यांना व्हिजिट करायची असते स्टोअरला. त्याचं CSR पण करायचं असतं. CSR मीन्स कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामध्ये त्यांनी कॉस्टवर्कचं हे दिलेलं आहे बुक स्टोअर. ऑब्जेक्टिव्स कॅम्पेनचे त्यांनी टाकायचे, मीडिया प्लॅनिंग कशी केली, बुक मार्क आहे. आणि स्टुडंटला तिकडे जाऊन व्हिजिट करायची इच एव्हरी प्रोडक्टची आणि इंटरॅक्शन करायचं. ही ती स्टुडंट अच्छा, आहे, हे स्टुडंटचं वर्क आहे ऑलरेडी. स्टुडंट आहे जिने इंटरॅक्शन केलं आहे. अच्छा, आणि हे तिचं असलेलं रिसर्च ओरिएंटेड बुक आहे. ओके. सो हे कंपल्सरी लास्ट इयर सगळ्यांना करायला लागेल. येस, लास्ट इयरच्या सगळ्यांना कारण ह्याच्या बेसवर एक कॅम्पेन रेडी करतो. अच्छा, ह्याच्या रिसर्च नंतर मग हे त्यांचं फायनल फायनल नवीन जे काय करायचं आहे ते. येस. त्यानंतर ह्याच्यामध्ये UX/UIचा रिसर्च आहे. मोबाईल ॲप रिसर्च जनरेट केलं त्यांनी. ओके. युजर इंटरफेस दोन्हीची जी पद्धत आहे, दोन्हीची रिसर्च पद्धत सेम आहे का तरी काही चेंजेस? ह्याच्यामध्ये त्यांनी फीडबॅक घेतलेले आहेत. अच्छा, फीडबॅक जे युजर आहे त्यांचे युजर फीडबॅक. आयडीचे फीडबॅक. अच्छा. आणि तिने तो डाटा कंपाईल केला आणि त्यानुसार त्यांनी ॲप रेडी केलेलं आहे. ओके. सो हा डेटा कंपाईल केल्यानंतर हे तिचं ॲपचं डिझाईन आहे. ॲपचं डिझाईन. बरोबर ना? हो. अच्छा, हे रिसर्च साधारण किती महिने काय चालतं काय? रिसर्च करायला 1 मंथ करायला लागतो आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेशन करायला 1 मंथ करायला लागतो. आणि हे करत असताना त्यांना प्रॉपर डिझाईन अप्रोचेस आम्ही दिलेले फॉर्मॅटनुसार त्यांना बसवावं लागतं. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही त्यांना गाईडलाईन देता त्या पद्धतीने त्यांना रिसर्च चालू होतो. 2 टाईपचे म्हणजे ह्याची सुरुवातच अशी होते की पहिलं आम्ही ओव्हरव्ह्यू देतो. या असाइनमेंटचा ओव्हरव्ह्यू, त्याचे पॉईंट्स, ओव्हरव्ह्यू फायनलाइज आम्ही रिमार्क देतो येस यू आर टू गो द रिसर्च रोडमॅप. मग आम्ही रोडमॅपकडे येतो. रोडमॅपचं फायनलायझेशन झालं की आम्ही गो टू द स्टार्टिंग डिजिटल अँड फायनल असे 4 रिमार्क असतात. दॅट इज स्टुडंट. शी इज अ स्टुडंट. अच्छा, ह्या स्टुडंटचं वर्क्स ना. दिस इज आउटपुट.
जाऊ व्हेरी नाईस. त्याचं ब्रँडिंग पर्पज आमचं ब्रँडिंग असा दिसलं तुम्ही तो ब्रँडच तसा मॅव मिल्क इज अ ब्रँड फॉर रेकग्नायझिंग इन युअरसेल्फ इन नॉमिनिकेशन. एखादा ब्रँड जेव्हा आपण स्वतः जन्माला घालतो तेव्हा त्याचं पूर्ण आपल्याला डिझाईन करावं लागतं. तसंही मी ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये तिने पूर्ण ब्रँडिंग करताना अच्छा, त्याचं कॅरेक्टर्स कॅरेक्टरवरून त्याचं लोगो टाईप करून घेताना सिलेक्शन प्रोसेस कुठली घेतली आहे, काय घेतलेली आहे, हे सगळं आहे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच कसा दिसेल. आता हे ब्रँड बुक आहे. त्याच्यामध्ये त्याचं आयडिएशन प्रोसेस. अच्छा. त्याच्यानंतर आहे आयडिएशन लेआउट्स. त्याच्यानंतर आहे एक्सप्रेशन्स लेआउट्स. टायपोग्राफी कुठली सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करताना ओव्हरऑल लेआउट कुठले फ्रंट साईड लेफ्ट कसा दिसेल. आणि त्याचा लोगो कन्स्ट्रक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोगो कन्स्ट्रक्शननुसार तुमचा लोगो फिट होतो आणि हा लोगो फायनलाइज होतो ब्रँडिंगसाठी. ओके. कलर स्कीम वगैरे ते त्यांना ते सगळी प्रोडक्टच्या रिलेटेड अप्रूव्ह करावी लागते आमच्याकडून. आणि यानुसार त्यांचं ब्रँड हे काय आहे सगळे मॅस्कॉट. अच्छा, वेगवेगळ्या ह्याचे कटआउट्स. मॅस्कॉट फॉर एक्सप्लोरेशन. ओके. तिने त्याच कॅरेक्टरचे मॅस्कॉट केलेले आहेत. आणि हे तिने मार्केटमध्ये स्टँड आउट झाल्यावर मॅस्कॉट कसा दिसेल. अच्छा. असं एक छोटंसं डमी करून ओके ओके. हां. आणि पिशवीवर ॲप्लिकेशन मर्चंडायझिंगमध्ये हे येतं सगळं. येस येस. मर्चंडायझिंगमध्ये आल्यावर कुठला लोगो करायचा आहे, कुठला निगेटिव्ह नाही करायचा आहे. ओके, बरोबर. त्याच्या फीडबॅकप्रमाणे मग फायनल आउटपुट. लोगो सो ह्याच्यातला कोणता फायनल केला? हे आय थिंक सगळे क्रॉस. हे सगळे रिजेक्टेड आहे. ओके, रिजेक्टेड. असं नाही करायचं आणि असं करायचं. अच्छा. सो दिस इज फायनल लोगो. ओके, विथ एक्सप्रेशन. Even that calligraphy also unique. Yes. The calligraphy done by your okay. And logo guideline, logo application, product packaging design, overall mascot done by 3D only. तिने आता ठेवला नाही. हां, मी फायनल ते करू शकतो. आणि बिस्किट असे दिसते. अच्छा. कुकीज अशी ती इवन ते पॅकेजिंग पण खूप युनिक केलं त्यांनी त्या शेपमध्ये. युनिक. येस, पूर्ण रिसर्च जाणवतो त्याच्यामध्ये. इज अ सेकंड रँक कॅम्पेन. सेकंड रँक मेरिट मधला आलेली ही वर्क मुलीचं. इज व्हेरी गुड स्टुडंट. इज सिन्सियर स्टुडंट. ग्रेट वर्क. त्याचं काय स्पेशलायझेशन? सब्जेक्ट इन इलेक्टिव्ह. त्यांना मी इलस्ट्रेशनला होतो या क्लासला. आणि या क्लासचा मी क्लास कोऑर्डिनेटर फायनली. आणि ही असाइनमेंट त्याची इलस्ट्रेशनची सुधामूर्ती ग्रँडमा सुधामूर्ती जी आहे ग्रँडमा स्टोरी बुक. त्याच्यातलं 150 स्टोरीमधून कुठली एक स्टोरी सिलेक्ट करायची. ओके. त्याचं लेआउट, ड्राफ्टिंग, इलस्ट्रेशन स्टाईल, टेक्निक्स हे सगळं त्यांनी करायचं. ही बुक इज अवॉर्ड विनिंग बुक. वाह, ग्रेट. अप्रिशिएटेड बाय पापल. हाऊ द ओनियन गॉट इट्स लेयर्स. ऑल इलस्ट्रेशन डन बाय द स्टुडंट. स्टाईल इज देअर. अच्छा, युनिक स्टाईलमध्ये त्यांनी तसं केलेलं. इंडियन मायथॉलॉजीचे. वा. टेक्निक्स, लेआउट, रीडिंग स्पेस, लोकल स्पेस कॉम्बिनेशन, ओव्हरऑल. ग्रेट. दिस स्टुडंट इज स्पेशलाइज इन इलस्ट्रेशन सब्जेक्ट. हा फक्त मुलगा इलस्ट्रेशनसाठी आहे. आणि ह्याचं वर्क हे हैदराबादमध्ये पण पब्लिश झालं. वा, व्हेरी नाईस. याची लेआउटची जर्नी, याचं कंपोजिशन सेन्स किंवा तुम्हाला हटके सगळं. आणि बुक इवन त्याची स्टाईल पण खूप वेगळी आहे. खूप छान. एकदम त्याच्यात थोडं आपले हे जे असतं ना पिक्सल स्टाईलचे कॅरेक्टर घेऊन इंडियन कॉस्ट्युम यूज केले गेले. मायथॉलॉजी बेसिस थोडं टच दिलं. सो बेसिकली ह्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवत आहे की इंडियन कंटेम्पररी जी स्टाईल आहे ती स्टाईलचे कॅरेक्टर्स दिसत आहे स्टोरीच्या अकॉर्डिंग. आणि ते कॅरेक्टर आहे पिक्सार स्टाईलच्या कॅरेक्टरपासून इन्स्पिरेशन घेतलेलं. आणि सुद्धा पूर्ण बुक रेडी केलेले आहे. ग्रेट. त्या मुलाचं नाव काय? मुलाचं नाव आहे मनीष. ओके. सो दिस इज इलस्ट्रेशन बुक डिझाईन बाय मेंटॉरिंग बाय डॉक्टर नितीन. येस, नितीन धावडे. मे बी सेकंड या थर्ड इयर प्रोजेक्ट. फायनलिस्ट इलस्ट्रेशन इलस्ट्रेशन अँड इज अ पॅकेजिंग डिझाईन. ओके. पॅकेजिंग डिझाईन फॉर कराची. आणि इथे सगळे कुकीज केलं. अच्छा, त्यांनी त्या ह्याचं बेकरीचं हे केलं पॅकेजिंग. नाईस. थर्ड असाइनमेंट मूवी पोस्टर लेआउट डिझाईन. त्याचंच का? ग्रेट. इट्स अ युनिक ट्रायल 3 डायमेन्शन मूवी पोस्टर. आतापर्यंत आपण प्लेन पोस्टर पाहिलेलं आहे, पण याच्यामध्ये त्यांनी थोडंसं वेगळं युनिटी यूज करण्याचा प्रयत्न केला आहे. कटआउट्स 3D प्रोडक्ट. व्हेरी नाईस.
So this is your research maybe, na? Yeah. Yeah. This is the brand research we did. Okay. So this is for the app Tudun and this is my research. So a little bit about what the project is, your name, titles, everything. Then about Tudun, this is the content page. Overview, clarity of research problem, that why you are designing this app. What Okay. is the problem of the app? Okay? So in this process, you can using design thinking process or Yes, we do use this thinking Yeah. process. So this is the hypothesis we create, that what will the app give. With Tudun, work will actually get done. So that is, it is a student planner sort of app. So then objectives, this is what shapes the journey toward creating Tudun. And then methodology, like what methodology have we used for the research. okay. We basically used qualitative and quantitative methodologies. Then the idea behind the concept. Then the brand values, vision, mission, SWOT analysis, target audience, competitive analysis. So here you do a competitive analysis, that is take brands which are related to your brand or the same brands or the similar brands. So you compare it to your app. So what can you do better? Okay. So this creates a good research. Then this. So after researching how you implement this in your product, Yes. I will can you show please explain that? So after the research, we basically think about what color it is gonna be or what typography are we gonna use for the app, which is suitable for it. So here, basically you take a basic idea of what your app is going to be, and then after that we create a design system. My friend Rahul here will show you how a design system is created. Yes. So this is the design system. So these are like how the buttons are going to look in the Okay. app. Then like different sections, what color it is going to be, Okay. how the calendar is going to look, then how the color palette is going to look. So this is how you create a design. Yes. And then you move on to the final app. Like how Okay. So the- first you finalize your design system, then you implement in your app design. Then like this is how the app looks. Yeah. This is the It's a very style. unique. Yes. Then this is all the prototype of how it is going to look. So enter the email ID. Okay. So I have one question. For a designer, you have to know all coding or the coding doing another department. For designer, our work is in the front end. So Okay. it is not needed for us to know about coding. So it's not a compulsory to you have It to is not a learn. compulsion, Okay. but it is good to have basic knowledge. Okay. Because you do have to communicate with the people in the back end. Okay. Great. So like this is the full login page. Okay. So entire process. Yeah, so if an error occurs, how it will load. So look at it. So I've gone through all the scenarios of login that might the user face. Okay. Great. Great. Then the loading screen. Then this is how the dashboard looks like. Okay. So this is like the task management app, right? So this is how your tasks will look like if you go inside. Then you So can- very lengthy process. Yeah, so Researching you can and view your analytics as well, how much tasks have been completed. okay. You can create your to-do list. Research project. Then the app also has like a chatting option where you can chat with other users as well. So for design this kind of what digital output, which software you using? Figma Figma. So Figma basically for UI design. for UI design. Okay. Front end. Okay. Front end. Great. Great. Thank you. So can you please brief about this? Anyone? Okay, not you. Good. Good work. Keep it up. स्टडीज टूर होतो ना व्यवस्थित तिथे पाहण्यासारखं पण आहे
इलेक्टिव्ह सब्जेक्ट UX डिझाईन आहे आणि माझे क्लास कोऑर्डिनेटर मिस्टर अडेराव सर यांच्या गायडन्स थ्रू मी हा प्रोजेक्ट सक्सीड केला आहे. सो या कन्सेप्टची एक आयडिएशन अशी होती की 2 पॉईंट्स मला कव्हर करायचे होते. एक तर युजर्सचा टाईम सेव्ह झाला पाहिजे आणि तुम्ही जे पैसे स्पेंड करता ते तुम्ही जास्त स्पेंड करताय का कमी स्पेंड करताय याचं कॅल्क्युलेशन पण दिसणार तुम्हाला. तर याचं असं त्या ॲपचं नाव असं होतं की मल्टी डोमेन प्राईस कंपॅरिझन. अच्छा. त्याचं नाव आहे कम्पेअर इट. ओके. माझी कन्सेप्ट आहे, प्रोजेक्ट अजून लाईव्ह नाही आहे. सो मल्टी डोमेन प्राईस कंपॅरिझन म्हणजे की तुम्ही एकाच ॲपमध्ये बरेच वेगवेगळे सेक्टर्स कम्पेअर करू शकता. त्याचं मी एक प्रोटोटाईप बनवलं आहे. सो तुम्ही एक ॲपमध्ये लॉग इन करता तर त्यामध्ये स्प्लॅश स्क्रीन ऑनबोर्डिंग प्रोसेस. ऑनबोर्डिंग केल्यावर तुम्ही तुमचं नाव, ईमेल, पासवर्ड आणि टर्म्स ॲग्री करता. मग तुमच्याकडे एक होम स्क्रीन येते. त्यामध्ये आता असं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला कॅब बुक करायची आहे. त्यामध्ये तुम्ही पहिले ओलावर जाणार, डिटेल्स टाकणार. तर तुम्हाला ते चांगलं नाही वाटलं किंवा प्राईस जास्त वाटली तर तुम्ही उबरवर जाणार. आणि तसंच तुम्ही सेम रॅपिडोसोबत करता. त्यामुळे खूप टाईम जाणार स्विच करण्यामध्ये. ते कमी करण्यासाठी मी एक कॅबचं फीचर बनवलं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं चूज करता येणार कार, बाईक, ऑटो आणि इथंच तुम्ही एकदाच फक्त डिटेल्स टाकायचे. पिकअप लोकेशन, टू ड्रॉप, डेट आणि पॅसेंजर्स. आणि तिथून सर्च केलं तुम्हाला एक इंटरफेस येतो. अच्छा. त्यामध्ये चिपेस्ट आणि क्विकेस्ट म्हणजे जेवढे अवेलेबल कंपनीज आहेत त्यांचे तुला त्याची तुम्हाला प्राईस पण दिसणार आणि कोणते जास्त क्विक आहे. ओके. तुम्हाला इथं स्विच करायची गरज नाही पडली. म्हणजे प्रत्येक वेगवेगळे ॲप डाउनलोड करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन. आणि इथून तुम्ही समजा चूज केलं ओला, तुम्हाला इथं बुक करायची गरज नाही आहे. तुम्ही डिरेक्टली ओलावर रिडायरेक्ट होता. ओके, ग्रेट. डायरेक्ट त्या लिंकला जाऊन त्यांचे सेम असंच आहे. आणि मी फक्त या सेक्टरसाठी नाही तर व्हेरियस सेक्टरसाठी केले. जसं हे की कशामध्ये केलं सगळं पूर्ण आहे फिग्मामध्ये? फिग्मा अच्छा. आणि आता हे झालं कॅबसाठी. सेम मी असं केलं फूडसाठी. तुम्ही आता एक फूडची डिश टाकली, डिलिव्हरी लोकेशन टाकलं आणि सर्च केलं तर ती डिश त्या एरियामध्ये कुठं कुठं अवेलेबल आहे. स्विगी, झोमॅटो. स्विगीमध्ये सेम साईड म्हणजे युजर वेगवेगळे तिथे तुमचे युजर ह्याचे वेगळे कॅब्स होते. ह्याच्यामध्ये फूड इंडस्ट्रीच्या रिलेटेड. असे मी 4 इंडस्ट्रीज बनवले आहेत मेन: फ्लाईट्स, हॉटेल्स, कॅब्स आणि फूड. आणि जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त अजून काही कम्पेअर करायचं आहे तर मी एक AI स्कॅन फीचर बनवलं आहे. ओके. तुम्ही बघू शकता, इथे पण मी दाखवले होते. त्याचा काय यूज होतो बेसिकली? त्यामध्ये असं कोणता पण प्रोडक्ट ज्याची ब्रँडिंग विजिबल आहे. अच्छा. आता बिस्लरीची बॉटल आहे, स्टँडर्ड बिस्लरी एक आयडेंटिफिकल आहे म्हणजे नोटीस करू शकतो आपण ते. तर ते AI स्कॅन करणार आणि ते स्कॅन केल्यानंतर ती बॉटल कुठं कुठं अवेलेबल आहे. अच्छा. कोणत्या मार्कवरती अवेलेबल आणि काय काय रेट आहे? काय म्हणजे ही बॉटल आता फ्लिपकार्ट मिनिट्सवर 7 रुपीजला आहे. ओके, ग्रेट. सेम ब्लिंकिट आणि झेप्टो. जिथूनच तुम्ही डिरेक्टली ऑर्डर करू शकता. अच्छा. तुम्ही फक्त स्कॅन करायचं, असे प्रोडक्ट्स करू शकता. आणि अजून फीचर्स दिले जसं की रेफरल प्रोग्राम ठेवला आहे. तुम्ही हा ॲप रेफर केला तर तुम्हाला पॉईंट्स मिळतात त्याचे. आणि किती फ्रेंड्सला आपण शेअर केलं ते दिसणार. आणि ते रिवॉर्ड्स तुम्ही यूज करू शकता. जसं की आता तुमचे आजचे रिवॉर्ड्स किती आहे, कुपन्स किती जिंकले आहे, अजून तुम्हाला रिवॉर्ड्स कमवायचे. तर तुम्ही एक कॅब बुक केली तर तुम्हाला 200 पॉईंट्स भेटणार. ओके. तो ॲडिशनल म्हणजे काय युजर कसं एंगेज. युजरच्यासाठी बेनिफिटच्या हिशोबाने काही ॲड केलं तुम्ही? हो. तर ते म्हणजे ॲप सोडून नाही गेलं पाहिजे. ग्रेट, ग्रेट. आणि हा माझा काही रिसर्च पार्ट आहे. हां, तो काही थोडंसं रिसर्च विषय एक्सप्लेन कर की तुझ्याकडे ही आयडिया आली कशी काय? तर म्हणजे आयडिया मला यामुळे आली कारण मी स्वतः पण एक खूप ट्रॅव्हल करतो. अच्छा. माझी इंटर्नशिप नगरला असते. सो मला लांब ट्रॅव्हल करायला लागतं. तेव्हा पण मी कॅब्स बुक करतो. कॅब्स बुक करताना मला हाच प्रॉब्लेम यायचा की मी मल्टिपल ॲप स्विच करायचो आणि माझा टाईम खूप वेस्ट होतो. बरोबर. ती आयडिया मी माझ्या ॲपमध्ये यूज केली. सो माझा रिसर्च असा होता की मेन प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होती की बरेच ॲप तुम्हाला हे करायला लागेल. प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहे. हे म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट. 4 प्रॉब्लेम स्टेटमेंट. युजर वेस्ट टाइम स्विचिंग बिटवीन मल्टिपल ॲप्स. युजर कॅनॉट ट्रस्ट विच प्लॅटफॉर्म ऑफर्स द बेस्ट प्राईस. टू मच एफर्ट टू फाइंड द बेस्ट डील्स. आणि नो एक्झिस्टिंग ॲप कम म्हणजे अजून एक कोणता ॲप असा नाही आहे. बरोबर. तर त्यासाठी मी ती त्याची मी युनिक ॲप आणि युनिक कॉन्सेप्ट. हो. आणि हे म्हणजे स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, थ्रेट्स अँड ऑपॉर्च्युनिटी, त्यामध्ये सोल्युशन्स. आणि ह्याचे जे कॉम्पिटिटर्स आहे काही त्या ॲपचे जे ऑलरेडी एक्झिस्ट करतात पण ते सिंगल डोमेनसाठी. त्याचा मी रिसर्च केला थोडा. आणि
यू कॅन सी हा युजर पर्सन आहे ओके की दोन युजर्स आहे त्यांचं माझ्यासारखाच कसा प्रॉब्लेम हां मग त्यांचे प्रॉब्लेम आणि त्यांचे pain फीडबॅक्स points, वगैरे ओके त्यांचं इंटरेस्ट काय आहे हे डायरेक्ट तू त्यांना म्हणजे विचारून बघितलं फीडबॅक हे जसं तुझं तू फीडबॅक दिला फिक्शनल आहे अच्छा. पण मी इंटरव्ह्यूज पण घेतले होते Okay, लोकांचे हां, माझ्यासारखेच सो एम्पॅथी मॅपिंग जे युजर जर्नी मॅप आता हे जे कॉम्पिटिटर्स होते तुम्हाला दाखवले त्यांच्यामध्ये काय कमी आहे आणि त्यामध्ये काय चांगल्या गोष्टी मी घेऊ शकतो माझ्या app मध्ये. बेसिकली रिसर्चमध्ये पण तुम्ही डिझाईन थिंकिंगची प्रोसेस फॉलो करता हो त्या UX प्रिन्सिपल्स ओके आणि आता हे सगळे एक्झिस्टिंग ॲप्स आहे त्या चांगल्या गोष्टी काय आहे यामध्ये Yes, सोल्युशन त्याचं study करून तुम्ही implement केलेलं आहे. Great. आणि एक गुगल सर्वे पण कॅरी केला Okay. की हा फॉर्म मी एक 50 ते 60 लोकांना पाठवला त्यामध्ये त्यांनी त्यांचे रिप्लायज दिले बरोबर त्याबद्दल तुला एक्झॅक्ट त्याच्या समजलं की उत्तरांवरून जरूर मला आहे का गरज समजलं. आहे का त्याची किंवा काय नाही त्यावरून समजलं की तो ॲप कसा बनवायचा तो असं कॅरी केला आणि मग हेच प्रोफेसर शंकर आटाराव यांचं येस गायडन्स व्हेरी नाईस सो दिस इज युअर जर्नी येस दिस इज माय कॉन्सेप्ट आणि ही माझी ब्रँडिंग आहे हा ॲप जेव्हा लाईव्ह जाईल ओके तेव्हा हा कसा दिसेल हां हां ते त्याचे मोबाईल फोनमध्ये त्याचे मोकअप्स बनवले सो बेसिकली आता हे सगळं ही जी जर्नी आहे ही यूज करताना जर्नी कशी केली ते तर समजलं पण सॉफ्टवेअर कोणते वापरले तुम्ही ह्या ह्यामध्ये मी फिग्मा सॉफ्टवेअर वापरलं ओके डिझाईन बनवण्यासाठी आणि हे जे ब्रँडिंगचे मॉकअप्स आहे त्यासाठी मी फोटोशॉप यूज केले ग्रेट व्हेरी नाईस कीप इट अप हिंदी में चलेगा हिंदी सो हमें हाइपोथेटिकल युअर नेम माय नेम इज हनिका पिपड़ा सो दिस इज माय ऐप माय गाइड तो हमें एक हाइपोथेटिकल ऐप क्रिएट करना था जिसमें मैंने एक ऐसा ऐप क्रिएट किया है जो लोगों को यूजफुल हो जो लोगों के प्रॉब्लम्स को सॉल्व करने का ट्राई करे तो मेरा ऐप बेसिकली ऐसा है कि जो मेंस्ट्रुअल साइकिल होता है वो हमें याद नहीं रहता है कि लास्ट मंथ कब आया था उसके लास्ट मंथ कब आया था तो मैंने वो बस एक ऐसा ऐप बनाया जिसमें हम लोग को ट्रैक कर सकते हैं जैसे अभी मैं आज अपना डेट मेंशन कर रही हूँ दैट आई हैव गॉट माय पीरियड्स टुडे सो वो हर एक मंथ का एनालाइज करेगा हर एक मंथ का आपको रिकॉर्डिंग मतलब अपना डेट रिकॉर्ड कर सकते हैं तो उसमें मैंने बहुत सारे फीचर्स ऐड करना ट्राई किया है जिसमें फर्स्ट फीचर है गायनेक सिस्टम जिसमें गायनेक के साथ आप डायरेक्टली बात कर सकते हैं अभी हमारी एज की लड़कियाँ गायनेक के पास जाने के लिए शर्माती है गायनेक के पास जाती नहीं है तो ऐसे में अगर आपको आपके ऐप में ही गायनेक से बात करने का मौका मिल रहा है तो आप क्यों नहीं करोगे आपको वहाँ पे जाने की ज़रूरत नहीं है आप डायरेक्टली वहाँ पे एक्चुअली गायनेक के साथ बात कर सकते हो नॉर्मल जो प्रॉब्लम्स होता है कि PCOD है PCOS है पीरियड्स लेट हो रहे हैं या कुछ पेन हो रहा है तो ये सब आप वहाँ पे बात कर सकते हो और अगर कुछ सीवियर प्रॉब्लम है तो आप लोग एक्चुअली अपॉइंटमेंट बुक करके विजिट कर सकते हो गायनेक के पास देन सेकेंड फीचर ऐसा है पार्टनर सेटिंग का जिसमें जो आपके पार्टनर्स हैं वो एक्चुअली आपके साथ ऐप में कनेक्टेड रहेंगे लाइक उनके फ़ोन में भी ऐप रहेगा आपके फ़ोन में भी ऐप रहेगा और वो लिंक रहेगा अभी अगर आप अपने डेट मेंशन कर रहे हो आज कि आज मुझे ये डेट पे पीरियड्स है तो एक नोटिफिकेशन आपके पार्टनर को भी जाएगा कि योर सपोज वाइफ हस्बैंड एंड वाइफ है तो वाइफ को हस्बैंड को नोटिफिकेशन जाएगा या योर वाइफ हैज़ गॉट द पीरियड्स तो वो मेंटली प्रिपेयर रहेगा कि उसको कितना केयर करना है was from an art workshop. We had an art workshop in our college. You may have heard of Aditya Chari. So वो आए थे उनका टास्क था कि यू हैव टू क्रिएट अ कैरेक्टर बेस्ड ऑन माइथोलॉजिकल ओके सो रामायण चूज़ किया मैंने उसमें से बाली का कैरेक्टर क्रिएट किया आई डिड सम रिसर्च उसी कैरेक्टर में जो भी आप एलिमेंट्स दिख रहे हैं सो इट इज़ इंस्पायर्ड फ्रॉम लाइक टेम्पल्स मायन कल्चर के जो भी डिज़ाइंस हैं उससे फिर मैंने उसका आर्टिकल डिज़ाइन किया है पूरा आर्मर वगैरह
उसको अग्रेसिव बनाया, फ्लोरल पैटर्न लेके उसको अग्रेसिव। तो इसका कुछ किया प्रोजेक्ट के ऊपर? हाँ, मतलब ये टास्क ही था, सो इसका नेक्स्ट स्टेज ये था। ओके, सो दिस इज योर नेक्स्ट आउटपुट। Yep. So I got a first rank for this. वाह, वेरी नाइस, ग्रेट। So ये बाकी सब भी मैंने ही डिज़ाइन किया हुआ है। So this is like academical work और this was जो था वो वर्कशॉप। ओके, सो ये कैंपेन का काम है, एडवर्टाइजिंग कैंपेन। सो जेनरल का आपने अगर नाम सुना होगा ब्रांड का, सो उसके लिए वो कैंपेन डिज़ाइन किया हुआ है। उसमें ये न्यूज़पेपर का ऐड है, फिर इंस्टाग्राम का पोस्ट है, उसके बाद ये होर्डिंग्स हो गए, दिस डिजाइन एंड ब्रांडिंग फॉर दैट सेम प्रोडक्ट। या सेम। सो उसमें जेनेरिक मेडिसिन So what about this? दिस इज मूवी पोस्टर। सो मूवी पोस्टर 3D में करना था, सो कोई भी एक मूवी चूज़ कर सकते थे हॉलीवुड की। सो आई चूज़ दिस वन, स्ट्रीट फाइटर करके। सो उसमें जो भी कैरेक्टर्स थे, सो ये सेमी रियलिस्टिक स्टाइल में ड्रॉ किए हुए हैं फोटोशॉप पे डिजिटली, और उसका पूरा क्रिएशन करके ऐसा एक पोस्टर जनरेट किया। एक्चुअली अभी इसमें LED लाइट था बट उसकी बैटरी डाउन हो गई, सो आई कैन It's a very nice concept. 3 dimensional look like it's more what creative. और दिस इज फॉर ब्रांडिंग। Okay. एक हाइपोथेटिकल ब्रांड डिजाइन करके उसके ऊपर एक पूरा मतलब रिसर्च करना। सो यहाँ पे आपको गरुड़ पता होगा, जो विष्णु का वाहन है, so उसके बेसिस के ऊपर पूरा ब्रांड क्रिएट किया, जो गाड़ियों की डिजाइन। So can you show that you are what Yeah, sure. in that process? I'll just open it. इसमें आप जो भी देख रहे हैं ब्रांड के बारे में जो भी इंफॉर्मेशन है, ये सब जो है, ये जो भी इलस्ट्रेशन है इसमें, ये सब मैंने किया। Great, great. Now you are in Final year. final year. सो सी, ये जो लोगो का डिज़ाइन, ये ईगल से इंस्पायर्ड Okay, होके okay. ओपन विंग स्पैन है उसका, वो सब उसका फिर ऐसे उसका लोगो का प्रोसेस आया है। Okay, great, व्हाट इट सिग्निफाइज, उसका कलर वगैरह जो भी है Okay, so final output. ऐसे उसकी कलर स्कीम है, जो भी उसमें फॉन्ट यूज़ किए, फिर उसकी जो आइडेंटिटी Yes, yes, है, yes. यहाँ For branding purpose ही। ब्रांडिंग पर्पजेस, उसकी जो ब्रांड आइडेंटिटी हो गई। देन फिर ये जो कार का डिज़ाइन है, जो मैंने बोला आपको कि मैंने क्रिएट की हुई, So this is 3D render or 3D it's render, LED 3D render। So for this what software you use? ब्लेंडर विद द हेल्प ऑफ माई फ्रेंड, उसको मैंने पहले डिजाइन्स दिए। Okay, so they render purpose डिज़ाइन है, उसने फिर मेरे लिए रेंडर किया उसको। Great. So concept design you are, I think. या कॉन्सेप्ट डिज़ाइन, कैरेक्टर डिज़ाइन, बैकग्राउंड डिज़ाइन। What's your name? अंशुल पेशवा, Good. फाइनल ईयर। Thank you.